नमस्कार, मी वास्तुकार डॉक्टर भूषण सोनवणे। मी आलेलो आहे आज इकडे लोकग्रामला कल्याण ईस्ट येथे वास्तुकार मानाची पैठणी एपिसोड नंबर 18 आणि यामध्ये आज आपण बघूया कोण जिंकणार आहे वास्तुकार मानाची पैठणी, सोन्याचं नथ आणि चांदीची कॉइन। आणि यामध्ये आपण बघणार आहोत ऑडियन्सचा कसा मिळाला आपल्याला रिस्पॉन्स। शंकराच्या पिंडीवर बेल वाहते, बेल वाहते वाकून विश्वेश्वरांचे नाव किती सर्वांचं मान। सुरेखा मॅडमनी आजच्या या वास्तुकार मानाच्या पैठणीमध्ये एपिसोड नंबर 18 इकडे उखाणा घेतलेला आहे आणि आपण त्यांना इकडे देत आहोत चांदीचे बक्षीस। संक्रांतीसाठी हा स्पेशल असल्यामुळे आपण उखाणा घेऊन सरांचं स्वागत करूया। संक्रांतीचे तिळगुळ देऊन पूजा तोतला करते सर्वांना नमस्कार। राजेंद्र कुमारजीचं नाव घेते। कार्यक्रम आहे खेळ पैठणीचा। सादर करीत आहेत डॉक्टर भूषण वास्तुकार। डॉक्टर भूषण वास्तुकार। हळदी कुंकवाला आपण आलात काढून वेळात वेळ। हळदी कुंकवाला आपण आलात काढून वेळात वेळ। नवीन वर्ष, हरिपाठ सप्ताह, संक्रांत, तिळगुळ आणि हळदी कुंकू जुळून आलाय खूप छान मेळ। आज आपल्या समोर घेऊन येत आहेत डॉक्टर भूषण सोनवणे। एक आगळा वेगळा वास्तुकार पैठणीचा खेळ, एक आगळा वेगळा वास्तुकार पैठणीचा खेळ। तर मी सरांना विनंती करेल की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी आणि कार्यक्रमासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या होऊन देत जोरदार। नमस्कार, वास्तुकार मानाची पैठणी एपिसोड 18 आपल्या इकडे आता साकार होत आहे आणि यामध्ये आपण वास्तुशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, जिओमान्सी, लोशू ग्रिड स्क्वेअर, टॅरोट कार्ड रीडिंग, पास्ट लाईफ काउन्सिलिंगमध्ये गेली 24 वर्षाने काम करतोय आणि असे आत्तापर्यंत आपण 18 एपिसोड केलेले आहेत। तुम्ही आपल्या आस्क वास्तुकार गुरु हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलला जाऊन बघू शकता। आपलं यूट्यूब चॅनल 1,90,000 पेक्षा जास्त लोकांनी बघितलं आहे आत्तापर्यंत आणि सांगायला मला आनंद वाटतो। हे टाळ्या वाजवत आहे का पटकन वाजव। तर हे आपलं जे चॅनल आहे हे बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा बघितलं जातं, जसं की मॉरिशस, दुबई, नेदरलँड, US, सिडनी, मालदीव, मेलबर्न आणि सॅन फ्रान्सिस्को एवढ्या देशांमध्ये हे आपलं चॅनल बघितलं आहे। आज आपण इकडे वास्तुकार मानाची पैठणी घ्यायला आलेलो आहोत। वास्तुकार मानाची पैठणी हा एपिसोड आपण इथे घ्यायला आलेलो आहोत आणि ज्यामध्ये आपण देणार आहे 3 बक्षिसं। एक म्हणजे वास्तुकार मानाची पैठणी, दुसरं म्हणजे सोन्याची नथ आणि तिसरं म्हणजे चांदीचं गिफ्ट। माहिती
असं तर वास्तुकर मानाची पैठणी एपिसोड नंबर 18 यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न विचारतील अनिता पाटील. सर्वांना नमस्ते. सर तुम्हाला धन्यवाद. वास्तू आणि ॲस्ट्रॉलॉजी ह्या संदर्भात मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जे आजार होतात जसं डायबिटीस आहे, कॅन्सर आहे, हे आपण म्हणतो की घरातील कोणत्या एका व्यक्तीला झाले तर ते वंशपारंपरिक असतात. तर हे आजारांवर आपण वास्तूच्या हिशोबाने काही उपाय करू शकतो का? म्हणजे जे म्हणतात की जेनेटिक होऊ नये तर ह्यावर काय उपाय करता येईल? डेफिनेटली खूप चांगला प्रश्न विचारला मॅडमनी. जसं की हेल्थशी रिलेटेड हेल्थ, वेल्थ, आफ्टर मॅरेज, बिफोर मॅरेज अँड ऑल काइंड ऑफ रिलेशनशिप यामध्ये वास्तुशास्त्र हे खूप डीपली काम करतं. जसं जनरेटिक हेल्थचे इश्यू जरी असतील तरीसुद्धा ते वास्तुशास्त्राप्रमाणे रिझॉल्व करता येतात. तर यामध्ये आपल्याला आपलं जे डेट ऑफ बर्थ असतं त्या डेट ऑफ बर्थप्रमाणे वास्तू ॲकॉमोडेट करावी लागते. आयदर आपली जी कुंडली असते त्या कुंडलीप्रमाणे वास्तू ॲकॉमोडेट करावी लागते. तर त्यावेळेला आपल्याला या दोन पद्धती तिथे अप्लाय जर केल्या व्यवस्थित पद्धतीने जर ते अप्लाय केलं आपण तर त्याचे डेफिनेटली आपल्याला सकारात्मक रिझल्ट बघायला मिळतात. आत्तापर्यंत मी माझ्या या 24 वर्षाच्या करिअरमध्ये मी हजारो लोकांना या सगळ्या गोष्टींचा रिझल्ट दिलेला आहे आणि आमच्या सर्व फॉलोअर्सनी, क्लायंट्सने याचे रिझल्टसुद्धा बघितलेले आहेत. तर खूप चांगला प्रश्न विचारला मॅडमनी. खूप खूप धन्यवाद. वास्तुकर मानाच्या पैठणीमधला एपिसोड 18 मधला पहिला जो स्लॉट आहे क्वेश्चन आन्सरिंगचा त्यामध्ये आपल्याला दुसरा प्रश्न विचारतात पल्लवी मॅडम. सर माझा असा प्रश्न आहे की आपण म्हणतो की वास्तुशास्त्र हे अध्यात्मक आहे आणि मग मला असं विचारायचं की अध्यात्मक तर आपण असं म्हणतो की दक्षिणेकडे आपला दरवाजा नको किंवा किचन नको, तर मग असं याचं कारण काय, रिझन काय आहे त्याच्यामध्ये? तर पल्लवी मॅडमने आपल्याला खूप चांगला प्रश्न विचारलाय. तर यामध्ये मी असं म्हणेन की वास्तुशास्त्र आणि अध्यात्म हे दोन्ही एकाच कन्सेप्टवरती काम करतं आणि ते म्हणजे बॉडी ओराज, बॉडी चक्रास. तर बॉडी ओराज, बॉडी चक्राचे जी एनर्जी बॅलन्सिंग असते ती जेव्हा इनबॅलन्स होते त्यावेळेला आपल्याला वास्तूचा निगेटिव्ह रिझल्ट मिळतो किंवा आपण वसेस वरसाही म्हणू शकतो. वास्तूमध्ये जर निगेटिव्ह फॉल्ट्स असतील तर आपले बॉडी ओराज, बॉडी चक्रा जे इनबॅलन्स होतात. तर त्यासाठी आणि वन अँड द सेम केस देअर जसं की आपण स्पिरिच्युअल करतो, अध्यात्म करतो, मेडिटेशन करतो किंवा ध्यानधारणा करतो किंवा आध्यात्मिक जे पण आपल्याकडे ज्या पण काही पारंपरिक प्रोसेस आहेत, ज्या पण काही पारंपरिक गोष्टी आहेत ज्या आपण करतो तर त्याच्यामध्ये पण आपला उद्देश जो असतो तो तोच असतो की आपले जे बॉडी ओराज, बॉडी चक्राचं जे बॅलन्सिंग आहे ती आपली प्रॉपर राहायला पाहिजे. कारण ती जर राहिली तर मग आपल्याला सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली प्राप्त होत असतात. आपल्याला तो जो असलेला एक अबंडन्स आहे, अबंडन्स लेवल आहे तो तसा प्राप्त होत असतो. आणि त्यामुळेच काही लोकांना आपण एनलायटेड म्हणतो. एनलायटेड म्हणजे जे पण ते लोक काही ॲक्टिव्हिटीज करतात, ज्या पण काही गोष्टी जीवनामध्ये करतात त्याच्यामध्ये ते कन्सिस्टंटली प्रत्येक वेळेला सक्सेसफुल होत असतात. आणि वसेस वर्षा काही लोक बरेच प्रयत्न करत असतात, बरेच स्ट्रगल करत असतात, पण ते सुद्धा कन्सिस्टंटली फेल्युअर होत असतात. तर त्याचं कारणच ते आहे. तर ॲट द सेम टाईम स्पिरिच्युअलिटी आणि वास्तू हे ॲट अ टाईम पॅरलली काम करतं. आणि हेच कशा पद्धतीने काम करतं हे आम्ही जेव्हा केस घेतो जेव्हा त्याचा स्टडी करतो त्याप्रमाणे त्याचे ॲप्लिकेशन करतो आणि त्याप्रमाणे त्याचे रिझल्टही देतो. थँक्यू व्हेरी मच. वास्तुकर मानाच्या पैठणीमधला एपिसोड 18 मधला पहिला स्लॉट आपला सुरू आहे क्वेश्चन आन्सरिंगचा आणि आता आपल्याला नारायणी मॅडम तिसरा प्रश्न विचारतात. नमस्कार मैत्रिणींनो, मला भूषण सरांना असा प्रश्न विचारायचा आहे की महिला ज्या असतात घरामध्ये त्या बऱ्याच आता घर तेव्हा आपण वास्तूप्रमाणे घेतलेलं नसतं कारण प्रत्येक जण आपल्या बजेटनुसार, आपल्या अवेलेबिलिटीनुसार घर घेतो आपण. पण त्यानंतर त्या घरामध्ये असे आपण काय चेंजेस केले पाहिजे की ज्या घरामध्ये आपले सातही जे चक्र आहेत ते चक्र ऍक्टिव्हेट राहू शकतो, आपला औरा चांगला राहू शकतो, मुलांबरोबर, आपल्या मिस्टरांबरोबर किंवा जे आपले घरी जे आई वडील, सासू सासरे त्यांच्याबरोबर एक पॉझिटिव्ह एनर्जी राहील घरामध्ये आणि एक चांगलं एक वातावरण निर्मित राहील. का मला असं वाटतं की वास्तू खूप महत्वाची असते. आपण वास्तू देवताला कधी पण नवीन घर घेताना, गृहप्रवेश करताना वास्तू देवतेचं पूजन केल्याशिवाय आपण त्या घरात जात नाही. तर ती वास्तू नुसतं पूजन एकदा करून चालत नाही, तर त्याला शांत ठेवणं किंवा प्रसन्नता ठेवण्यासाठी ज्या महिला आहेत त्या त्यांच्या दृष्टीने काय करू शकतात ह्याच्याबद्दल जर तुम्ही आम्हाला माहिती दिली तर
आमच्या इथे बसलेल्या सगळ्याच महिलांना ह्याचा लाभ घेता येईल. आणि महिलांना खरंच विनंती आहे, जरा कडकडून टाळ्या होऊ द्या. त्या कल्याणच्या दुर्गाडीपर्यंत आपल्या टाळ्या ह्या पोहोचल्या पाहिजे, कारण खूप मेहनत केली या कार्यक्रमासाठी. त्याच मेहनतीने त्याच उत्साहाने जर टाळ्या वाजवल्या तर कदाचित चांगल्या टाळ्या वाजवणाऱ्याला पण त्या बक्षीस देतील. त्याच्यामुळे एकदा कडकडावून टाळ्या आपल्या होऊन जाऊ दे. जय श्रीराम. मॅडमने खूप चांगला प्रश्न विचारला. जसं की ज्या वेळेला आपण आपल्या रिलेशनशिप मध्ये असतो किंवा जे पण आपले फॅमिली रिलेशनशिप असतात त्यावेळेला वास्तूचे कसे रिझल्ट्स बघायला मिळतात. बॉडीवरच बॉडी चक्राच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सम काइंड ऑफ बॅलेन्सिंग जरी झालं तरी आपल्याला खूप जास्त चांगले रिझल्ट बघायला मिळतात. आणि त्याच्याच वसेस वर्षा बॉडीवरच बॉडी चक्राचे निगेटिव्ह जे खूप थोड्या प्रमाणात जरी झालं तरी त्याचेसुद्धा आपल्याला निगेटिव्ह परिणाम खूप फास्ट बघायला मिळतात. तर ॲट द एंड ऑफ ह्या सगळ्या गोष्टी तिथेच येऊन थांबतात. पण वास्तूच्या बाबतीत जर बघायचं म्हटलं तर आपल्या पूर्वेकडची जी भिंत आहे ती खूप रिलेशनशिपसाठी खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. कारण ती जी आहे ती फॅमिली रिलेशनशिपसाठी लागणारी जे पण काही एरिया आहे आपला वास्तूचा किंवा जे पण काही प्रिमायसेस आहे आपल्या वास्तूचा, टेरोटरी आपण त्याला म्हणतो यामध्ये, तर ती जी टेरोटरी आहे ती अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ती क्लटर फ्री ठेवणे, खूप चांगल्या पद्धतीने अरेंज करणे आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट्सही आपल्याला तिथे बघायला मिळतात. ईस्टमध्ये जर आपल्या वास्तूच्या ईस्ट साईडला जर टॉयलेट बाथरूम असेल तर आपल्याला रिलेशनशिपचे बरेचसे डिस्ट्रॉईंग एनर्जीज तिथे बघायला मिळतात, ज्यामुळे आपलं रिलेशनशिप डिस्टर्ब होऊ शकतं. ईस्टला जर आपलं वेगवेगळ्या प्रकारचे क्लटर्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचं गोडाऊन किंवा असं जे टाकाऊ पदार्थांशी रिलेटेड असेल तर तिथेही आपलं रिलेशनशिप डिस्टर्ब होऊ शकतं. हे झालं फॅमिली रिलेशनशिप बाबतीत. आणि जर स्पाउसचं रिलेशनशिप आपल्याला पाहिजे असं म्हणजे नवरा बायकोंचा रिलेटेडचं जे रिलेशनशिप आहे ते आपलं साऊथ वेस्ट डिरेक्शनला बघितलं जातं. तर वन अँड द सेम फॉर्म्युला देअर जो ईस्टचा आहे तसंच साऊथ वेस्टचा पण आहे, फक्त त्याचे ॲप्लिकेशन्स वेगळे वेगळे आहेत. कारण इकडे ईस्टचा जो डिरेक्शन आहे तो विंड एनर्जी म्हटली जाते किंवा वूड एलिमेंट म्हटलं जातं, तर इकडे साऊथ वेस्ट जो आहे तो अर्थ एलिमेंटशी कनेक्ट करतो. तर ह्या दोघांचे एलिमेंट जरी वेगळे वेगळे असले तरी फॉर्म्युला तोच आहे. जर तिकडे तो प्रिमायसेस डिस्टर्ब असेल तर आपल्याला आपल्या बॉडीवरच बॉडी चक्रास डिस्टर्ब होतात आणि त्याचे इम्पॅक्ट आपल्याला नकारात्मक आपल्या वास्तूमुळे बघायला मिळतात. तर असं त्या नारायणी मॅडमचं प्रश्नाचं उत्तर मी इकडे देतो. आणि आपला वास्तुकार मानाच्या पैठणीचा एपिसोड नंबर 18चा पहिला स्लॉट इथे पूर्ण झाला असं मी जाहीर करतो. श्री स्वामी. वास्तुकार मानाच्या पैठणीमध्ये एपिसोड नंबर 18 मधला दुसरा स्लॉट आपण घेतो आहोत. तर ह्या दुसऱ्या स्लॉटमध्ये पहिला प्रश्न जो आहे तो अनिता मॅडम आपल्याला विचारणार आहे. माझा प्रश्न असा आहे की आपल्याला वास्तू निवारण जे ज्यांच्याकडे पैसा आहे ते लोक नक्की ते निश्चित करतातच आणि वास्तू अशीच बघून घेतात की आपल्याला ती उपयोगीत असेल. पण सामान्यातला सामान्य व्यक्ती जो वास्तूची कुठलीही शहानिशा न घेता आपल्या खिशाला परवडेल असं घर घेतो, पण त्या घरामध्ये गेल्यावर त्याला जे काही डिफिकल्टी किंवा अडचणी येतात तर कोणताही तोडफोड तो करू शकत नाही. पण तोडफोड न करताही त्या वास्तूवर काही आपण उपाययोजना करू शकतो. अनिता मॅडमने खूप चांगला प्रश्न विचारला आपल्याला. जसं की आपण घर घेतो आणि घरामध्ये बाकीच्या इतर ॲम्युनिटीज असतात त्याचा पण ॲप्लिकेशन आपण करतो, इंटेरियर करतो किंवा अगदी साध्यातलं साधं म्हटलं तर फर्निचरसुद्धा करतो. पण त्याच वेळेला ॲट द सेम टाईम तिथे थोड्या प्रमाणात वास्तुशास्त्र करायला पाहिजे. कारण एकतर वास्तुशास्त्र खूप थोडंसं असतं, खूप जास्त नसतं. मार्केटमध्ये ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या थोड्या वेगळ्या पद्धतीने चालल्या आहेत. तर थोडंसं एनर्जी बॅलन्सिंग असतं किंवा एलिमेंट बॅलन्सिंग असतं, तर त्याचे रिझल्ट्स आपल्याला अतिशय चांगले बघायला मिळतात. आणि मी सांगतो, माझा आज 24 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये. तर आम्ही 1000 केसमध्ये फक्त 4 ते 5 असे केस असतात ज्याच्यामध्ये आम्ही सांगतो की ह्या केसवरती आम्ही काम करू शकत नाही आणि आयदर दॅन आम्ही कुठल्याही प्रकारची तोडफोड करत आहोत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची तोडफोड न करता वास्तुशास्त्र करणं हा आमची एक्सपर्टीज आहे, हा आमचा USP आहे गेल्या 24 वर्षापासून. त्यामुळे तो काही प्रश्न इकडे नाही आहे आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा पद्धतीने वास्तुशास्त्र देण्याचं काम आम्ही इकडे गेल्या 24 वर्षापासून करत आहोत आणि त्याचमुळे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच आउट होत आहोत. थँक्यू व्हेरी मच. वास्तुकार मानाच्या पैठणीमधला एपिसोड नंबर 18 स्लॉट दुसरा, यामध्ये पल्लवी मॅडम आपल्याला दुसरा प्रश्न विचारतायत. सर,
तर माझा प्रश्न असा आहे की आपला जो गॅस स्टोव्ह असतो तो नेमका म्हणजे किती बर्नरचा असावा, त्याच्यातही काही, आणि अजून एक म्हणजे त्याच्यात जल आणि अग्नी हे कधी जवळजवळ नसावे. तर आपलं सिंक नॅचरली जवळच असतं, तर त्याच्या दोघांमध्ये ॲटलिस्ट अंतर किती असावं, आणि जर ते जवळ असेल तर मग त्याच्यात खूपच युटिलिटी क्वेश्चन विचारला जो सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. तर ह्यामध्ये जसं मॅडम म्हटलं की बर्नर हा फक्त 3 बर्नरचा गॅस असावा. गॅस हा फक्त 3 बर्नरचाच असावा. तो कधी घ्यावा तर त्याला पंचांगामध्ये खूप महत्त्व प्राप्त आहे, जे मी तुमच्यासमोर सगळ्यांसमोर सांगतोय. सगळं मी 1.25 लाख रुपये घेतल्यानंतर सांगतो, ते आज मी तुम्हाला सांगतो. तर यामध्ये म्हणजे माझे प्रीमियम क्लायंट पण आहेत, तर प्रीमियम क्लायंटसाठी माझी कन्सल्टन्सी वेगळी आहे, म्हणजे बरोबर की नाही. तर आपण तर ह्यामध्ये आपण काय करतो, फक्त 3 बर्नर असलेला गॅस त्या दिवशी घ्यायचा ज्या दिवशी पंचांगामध्ये बघायचा अग्नी जमिनीवरती आहे ना. त्याची माहिती जर तुम्हाला मिळाली ना, तुम्ही मला पर्सनली विचारू शकता. तर तो एक पॉईंट त्याच्यामध्ये आहे. वर्षभरामध्ये 3.5 मुहूर्त असतात आपले, किंवा अजूनही काही 7 मुहूर्त असतात, म्हणजे उपमुहूर्त आपण त्याला म्हणतो. तर ते 7 उपमुहूर्त किंवा हे 3.5 मुहूर्त ह्यापैकी कुठल्या तरी एका दिवशी आपल्याला गॅस हा घ्यायला पाहिजे. कारण गॅस म्हणजे आपल्या वास्तूतलं फायर आहे, आणि तो फायर आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की पूर्वी आपल्याकडे चूल असायची सगळ्यांकडे, सगळ्यांना माहिती आहे. आपण पारंपरिक पद्धतीने जीवनशैली आधीचे लोक जगलेले आहेत. तर ज्या वेळेला गृहिणीला फायर जास्त दिसत होतं त्यावेळेला आपल्याकडे आर्थिक सुबत्ता जास्त होती, त्यावेळेला आपले रिलेशनशिप जास्त चांगलं होतं, हॅपीनेस सगळ्यांकडे चांगला होता, आणि सगळेजण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहत होते. हा सगळा इम्पॅक्ट जो होता तो मंगळाचा होता. आणि आता तो मंगळ 50% पण नाही म्हणता येणार, 20% पेक्षा पण कमी झालेला आहे आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये. तर त्यामध्ये आम्ही नेहमी म्हणतो की आधी गॅस चालू करायचा, म्हणजे फायर ऑन करायचा, आणि मग त्याच्यावरती आर्टिकल ठेवायचं, म्हणजे भांडं ठेवायचं, आणि काम झाल्यानंतर आधी भांडं उतरवायचं, आणि मग त्याच्यावरती मग ते भांडं उतरल्यानंतर मग तो गॅस बंद करायचा. मग होतं काय, तर त्या 2 ते 3 सेकंदामध्ये गृहिणीला ॲक्च्युअल फायर बघायला मिळतो. तर तो जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट आपल्याला, हे तुम्ही तुमच्या घरी करून बघा, आणि काय 45 दिवसामध्ये तुम्हाला काय फरक पडतो हे मला सांगा. 45 दिवसामध्ये फरक नाही पडला तर मी वास्तुशास्त्र सोडून देतो. कसलं अंतर? हां, तर त्या ती फायर पूर्ण होते. फायर झालं, आता वॉटर. आमचं अख्खं आयुष्य हेच चालू आहे, वॉटर, फायर, वूड, त्याच्यातच असतो. तर ह्यामध्ये काय होतं, सिंक आणि आता आपलं जे दैनंदिन जीवनशैली आहे किंवा आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, दिवसेंदिवस आपल्या फ्लॅटच्या अमाऊंट खूप मोठ्या होत चालल्या आहेत, आणि साईज खूप कमी होत चालली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मुंबईमध्ये काय परिस्थिती. तर किचन पूर्वी 10x10चा असायचा किमान, आता तसाही राहिला नाही. 2 किंवा 3 गृहिणी उभे राहू शकतील की नाही एवढं डाऊट आहे त्या किचनमध्ये. तर हे सगळं तर फायर आणि वॉटर दिवसेंदिवस जवळ येत चाललेलं आहे, आणि तो खूप वाईट प्रकार आहे. खरं तर नाही व्हायला पाहिजे. पण त्यामध्ये तुमच्या किचनमध्ये जेवढे पण वूड आर्टिकल असतात, जसं काही वूड उलटणी असते, किंवा वूड एलिमेंटचं लाटणं असतं, किंवा वूड एलिमेंटचं पोलपाट असतं, किंवा वूड एलिमेंट म्हणजे जे पण लाकडाचे एलिमेंट्सचं आर्टिकल जे पण असतील त्यातले 1-2 आर्टिकल, 2-3 आर्टिकल तुम्ही त्या दोघांच्या मध्ये ठेवायला पाहिजे. हे त्याच्यामधलं ॲक्च्युअल सोल्युशन आहे. मग डिस्टन्स कमी जास्त असलं तरी चालेल, पण मध्ये वूड ठेवलं तर मग ते बॅलन्स होतं. हे पण तुम्ही करून बघा. कारण काय होतं, वूड वॉटर जे आहे ते वॉटर आणि फायर जर एकत्र आले तर चिंता वाढतात, टेन्शन वाढतात, फिनान्शियली स्टक एनर्जी होते. आपले जे इकॉनॉमिकलशी रिलेटेड जे पण प्रॉब्लेम आहेत, फिनान्शियल रिलेटेड जे पण प्रॉब्लेम आहेत ते प्रकर्षाने जाणवतात. आणि वास्तुशास्त्र नेहमी त्यावेळेला रिझल्ट येतं ज्यावेळेला आपलं डेस्टिनी डाऊन असतं. हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे. ज्यावेळेला आपलं डेस्टिनी डाऊन असतं, ज्यावेळेला आपलं नशीब डाऊन असतं, त्यावेळेला वास्तुशास्त्र नकारात्मक रिझल्ट देतं. ज्यावेळेला आपलं नशीब जोरावर असताना तर आपण झोपडीत पण करोडपती होऊ शकतो. हा आमचा अनुभव. पण ज्यावेळेला आपण नेहमी माझ्याकडे बरेच लोक येतात, सर आम्ही आता 5 वर्ष आले राहतोय वास्तूमध्ये, 7 वर्ष झाले, 12 वर्ष आले, आम्हाला कधीच प्रॉब्लेम नाही आला. पण ज्या वेळेला कुंडलीमधले ग्रह हल्ले, कुंडलीमधल्या दशा हल्ल्या, त्यावेळेला त्यांना निगेटिव्ह वास्तू रिझल्ट द्यायला सुरुवात करते. तोपर्यंत ते देत नाही असे. मग त्यामुळे त्याचं प्रिपरेशन आपल्याला आधी करून ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. वास्तुकार मानाच्या पैठणीमधला एपिसोड नंबर 18 ह्यामधला दुसरा स्लॉट आपला सुरू आहे, आणि त्यामधला तिसरा प्रश्न आपल्याला विचारतात नारायण मॅडम. मला
डॉक्टर भूषण यांना विचारायचं आहे की जसं आपण आजारी पडलो की डॉक्टरकडे जातो, आपल्या केस टाकली की आपण वकिलाकडे धावतो, तसं कधी आपल्याला कळतं की आता आपल्याला वास्तुकाराची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला वास्तूमध्ये आता दोष असतात, निगेटिव्ह एनर्जी. कित्येक वेळा स्त्रियांना असं वाटतं की ओके, आपण खूप काम केल्यामुळे आपल्याला दमलो असू किंवा एनर्जी लो असेल किंवा मुलं कॉन्सन्ट्रेट नाही होते, त्यांचा अभ्यास नीट होत नाहीये, तर कधी आपल्याला लक्षात आलं पाहिजे किंवा काय त्याचे असे सिम्पटम्स आहे की आता मला वास्तुकारची आवश्यकता आहे, म्हणजे तुमची आवश्यकता आहे की मला तुमची सहाय्य घेणं आवश्यकता आहे की ज्याने माझे जे दोष आहेत ते चांगले होऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये. खूप चांगला प्रश्न विचारला नारायण मॅडमने. यामध्ये दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. क्लायंट आहेत ना, आमच्याकडे येणारे जे फॉलोअर्स आहेत, क्लायंट्स आहेत, ते 2 ते 3 प्रकारचे साधारणपणे असतात. एक असतात म्हणजे डोंगराला आग लागली पळा रे पळा, काय का, म्हणजे आता सगळेच प्रॉब्लेम चालू झाले, मग आता वास्तू कन्सल्टंट शोधा किंवा ॲस्ट्रॉलॉजर शोधा. कोणतरी रिकमेंड करतं की आमचं काम भूषण सरांनी केलं आहे किंवा यांनी केलं. असं ते रिकमेंडेशन्सनी आमचं 60 to 70% रिकमेंडेशन मार्केट आहे बेसिकली. आता सोशल मीडिया वगैरे सगळा हा आत्ता आला या 4-5 वर्षामध्ये, 5-7 वर्षामध्ये. तर तो एक प्रकार त्याच्यामध्ये आहे. दुसरं, काही क्लायंट्स आमच्याकडे असे आहेत जे खूप अवेअर आहेत या सगळ्याबद्दल आणि ते आधीच त्याचं प्री प्लॅनिंग करतात. तर ह्यामध्ये काय होतं, सरांना आधीच विचारून घेऊ, घर घेतलं आहे किंवा शॉप घेतलं आहे, बिझनेस करतो आहे, नवीन जॉब लागतो आहे का, काही एखादी गोष्टीला सुरुवात करतायत तर ते विचारून करतात. मग त्यावेळेला काय होतं, जे पुढे होणारं नुकसान आहे ते आपण आधी टाळू शकतो. म्हणजे एखाद्या वेळेला आपण कुठला नकारात्मक गाळा घेत असू आणि तिथे जर आम्ही आधी सांगितलं येऊन की तो गाळा तुम्ही घेऊ नका, तो काय तुम्हाला लाभणार नाही, तर फार फार तर माझी कन्सल्टिंग चार्जेस तुम्हाला द्यावी लागेल. पण तो तिथे केल्यानंतर गाळा डिपॉझिट भरणे, भाडं भरणे, इन्फ्रास्ट्रक्चर सेट करणे, बिझनेस करणं म्हणजे एवढं आता इझी नाही राहिले. खर्च भरपूर असतो, अफाट खर्च असतो. तर तो सगळा तुमचा आम्ही वाचवू शकतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला जे पुढे होणारं नुकसान आहे, पुढे होणारा जो त्रास आहे, तो डेफिनेटली त्याच्यामधनं क्युअर आपण करू शकतो. तर हा एक अवेअरनेसचा पार्ट आहे. काही लोकांना याचा अवेअरनेस खूप आधी असतात, तर ते काही लोक आधी येतात आणि काही लोकांना जेव्हा प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यावेळेला काही लोक येतात. तर अशा 2 पद्धतींची लोक आपल्याकडे आहेत आणि अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये रिझल्टही लोकांना व्यवस्थित देत आहोत. पण मी नॉर्मली काय होतं, कोणी जर आपल्याकडे आलं तर इतर ठिकाणी काय होतं, तुम्ही पैसे भरा आणि कन्सल्टन्सी घ्या. आमच्याकडे तसं नाही आहे. आमच्याकडे असं आहे की आम्ही काही गोष्टींचा तुमचा आधी स्टडी करतो. त्या स्टडीमध्ये जर आम्हाला वाटलं की एखादी केस रेज होत नाही आहे तर ती आम्ही घेतच नाही. ते आम्हाला आधीच कळतं, कारण हा सगळा अभ्यास आमचा ब्रह्ममुहूर्तावरती उठून करत असतो. अभ्यास आम्ही सगळं ब्रह्ममुहूर्तावरती उठून करतो, कन्सल्टिंग पूर्ण दिवसभर करतो. मग त्यामध्ये आम्हाला आधीच कळतं की ही केस घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे. त्यामुळे आमचा सक्सेस रेशो हा आजच्या तारखेला 97.99% आहे. आणि दुसरं पॉईंट याच्यामधलं असं आहे, जे पण शेवटी 2 ते 3% राहत आहेत ते केस माझ्या नाही, त्या केस देवाच्या आहेत. आणि देव म्हणतो तू माझ्या कामात इंटरफिअर नाही करायचं. मग त्याच्यामध्ये आम्ही काम करत नाही. मग त्यावेळेला काम करत नाही म्हणजे आम्ही क्लायंटला नर्वस करत नाही. तर त्यावेळेला आम्ही क्लायंटला सांगतो की आम्ही तुम्हाला काही आध्यात्मिक मार्ग दाखवतो किंवा काही उपासना देतो, काही उपाय देतो, काही तोडगे देतो, ते तुम्ही करून बघा. जर तुम्हाला 1.5 ते 3 महिन्यामध्ये रिझल्ट मिळाला तर तुम्ही माझ्याकडे परत या. मग त्यात पण काही मग 50-50 आहे. मग काही लोकांना रिझल्ट मिळतो तर ते परत येतात, जे नाही आहेत त्यांना रिझल्ट मिळत नाही ते येत नाही. पण त्यांच्याबरोबर आपण डील नाही केलं म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले आणि रिझल्ट दिला नाही असं होतच नाही. कारण आम्हाला ते आधीच कळतं. एखादी केस जेव्हा आम्हाला घ्यायची आहे तर आम्हाला आधीच कळतं ह्या केसवरती आम्ही काम करतोय तर आम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आहे की नाही मिळणार. हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या खूप आम्ही तावून सुलाखून बनवलेल्या आहेत. गेल्या 24 वर्षाची प्रॅक्टिस एका सब्जेक्टमध्ये करणं इज नॉट बेसिकली जोक है ना. तर ते श्री स्वामी समर्थ. वास्तुकार मानाच्या पैठणीमधला एपिसोड नंबर 18 आणि यामधलं 3रा स्लॉट आपण आता घेत आहोत. अनिता मॅडम आपल्याला प्रश्न विचार. बरेचसे विद्यार्थी आहेत की एखादी फील्ड चॉईस करतात आणि हार्डवर्क करून त्याच्यामध्ये ते डिग्री पण घेतात. पण जेव्हा ते जॉबची किंवा एखाद्या जॉबची सुरुवात करतात तर अचानकपणे त्यांचं अशी ऑपॉर्च्युनिटी त्यांना येते की ते त्यांचं फील्ड नाही आहे आणि फील्ड चेंज होऊन त्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये त्यांना खूप काही त्यांना चांगला प्रोग्रेस मिळतो. पण त्यांनी जे आधी फील्ड चॉईस केलेलं असतं मग ते कशावर निर्धारित असतं, म्हणजे आमच्या ॲस्ट्रॉलॉजी त्यासाठी आहे की वास्तुशास्त्र त्यासाठी उपलब्ध. अनिता मॅडमने खूप चांगला प्रश्न विचारला. एक गोष्ट लक्षात घ्या, डेस्टिनी ऑलरेडी डिझाईन केलेली आहे. आपण तिथपर्यंत पोहोचणार आहोत हे ऑलरेडी ठरलेलं आहे.
फक्त एक माध्यम आपल्याला प्राप्त होत नाही, जे माध्यम आपल्याला ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून किंवा इतर काही गोष्टी आहेत, टॅरोट कार्ड रीडिंग आहे किंवा इतरही काही गोष्टी आहेत अजून, तर त्या माध्यमातून आपल्याला हे समजतं की त्या व्यक्तीला साध्य होणार आहे की नाही होणार. बरेच वेळेला असं होतं की माणसाचं म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं एज्युकेशन वेगळ्या क्षेत्रात होतं आणि करिअर वेगळ्या क्षेत्रात होतं आणि भाग्योदय अजून तिसऱ्या क्षेत्रात होतं. अशी लोक आम्ही बघितले. तर मग त्यावेळेला असं काय होतं, तर डेस्टिनी ऑलरेडी ठरलेलं आहे, फक्त ते बघून रिडिंग करून सांगणं आणि बघून रिडिंग करून ते रिझॉल्व करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं की करिअर हे जेव्हा आपण करत असतो, म्हणजे आता आमच्याकडे बरेच लोक असे आहेत जे अवेअर आहेत, तर ते आधीच मुलांची कुंडली दाखवतात किंवा इतर गोष्टी आम्हाला दाखवतात, विचारतात आणि मग त्याप्रमाणे आम्ही त्यांना गाईड करतो. आणि मग कोणीतरी असं असतं की आम्हाला IPS करायचं आहे, आम्हाला गव्हर्नमेंटचं जॉब मिळेल का, तर त्यांच्या कुंडलीमध्ये तसे योग नसतात. तर मग आम्ही सांगतो की याच्यामध्ये कुंडलीमध्ये योग नाही आहे, हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करेल, फार फार तर फॉरेन रिटर्न होईल किंवा फार फार तर ज्या पण काही गोष्टी कुंडलीमध्ये असतील त्या आम्ही त्याच्यामध्ये क्लिअरली सांगतो. तर असं त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मग हे आपण आधी सांगू शकतो. एखादी व्यक्तीची कुंडली अशी असते की ही व्यक्ती कधी जॉब करणारच नाही, अशी कुंडली असते. एखाद्या व्यक्तीची कुंडली असते जो फक्त बिझनेसच करेल, एखाद्या व्यक्तीची कुंडली असते जो फक्त जॉबच करेल आणि एखाद्या व्यक्तीची कुंडली असते जो काहीच करणार नाही. बरोबर, फक्त बसून खाईल, पैसा असो किंवा नसो. हे सगळं पूर्वकर्मापासून चालत आलेलं आहे. पूर्वकर्मामध्ये ते चेतना असतात. ज्या वेळेला आपण जन्म घेतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं फक्त आपण फिजिकली म्हणजे म्हणजे भौतिकदृष्ट्या आपण हे शरीर घेऊन जन्माला येतो, पण त्याच्याबरोबर काही चेतना असतात, काही फ्रिक्वेन्सीज असतात, ज्या फ्रिक्वेन्सी आपल्या आधीच्या जन्मापासून आपल्याला कनेक्ट असतात, त्याच्या पण आधीच्या जन्मापासून कनेक्ट असतात. मग ह्या किती जन्मापासून असतात, तर 100 जन्माचं असू शकतात, 150, 500, 1000 वॉटेवर एवढे असू शकतात. त्याचे सगळे लेयर्स, त्याचे सगळे गोष्टी आम्हाला काही बघितल्यानंतर कळतात. तो अभ्यास आहे, तो स्टडी आहे, त्याला अस्ट्रायल्स असं म्हणतात. अस्ट्रायल्स म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती जेव्हा जन्म घेते त्यावेळेला त्याच्याबरोबर नकारात्मक शक्तीसुद्धा आलेली असते आणि त्याच्याबरोबर एक सकारात्मक शक्तीसुद्धा आलेली असते. तर त्या फक्त जन्म घेतल्यानंतर मग आता पुढे तो डेव्हलप काय करणार, मग तो काही लोक पुढे फक्त नकारात्मक डेव्हलप करतात, काही लोक पुढे फक्त सकारात्मक डेव्हलप करतात. मग त्यांचं मार्केट होतं, तसं त्यांची कामं होतात, तशा त्यांच्या गोष्टी होतात जीवनामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत आणि या डिटेलमध्ये सांगणं फार गरजेचं आहे. कारण आता हे अशा पद्धतीचं एकतर शुअर शॉट सांगणारं कोणीतरी असायला पाहिजे असं मला वाटतं. श्री स्वामी समर्थ. वास्तुकार मानाच्या पैठणीमधला जो दुसरा स्लॉट आहे त्या दुसऱ्या स्लॉटमधला दुसरा प्रश्न आपल्याला पल्लवी मॅडम विचारते. सर, माझा प्रश्न असा आहे की आपण नवीन घरी राहायला जातो किंवा वास्तुशांतीची पूजा करतो, पण मग बरीच वर्ष राहतो त्या घरात, पण मग त्याच्यानंतर आपल्या घरात कोणतीही पूजा होत नाही. तर मग त्याचा काही म्हणजे कालावधी आहे का की एवढ्या वर्षानंतर आपल्याला पुन्हा ती पूजा करावी लागते, किंवा समजा जर करावी पण लागत असेल तर मग जी पहिली जी प्रतिमा असते तिचं काय करावं किंवा नवीन आणावी का? तर ह्यामध्ये मॅडमनी खूप चांगला प्रश्न विचारला आपल्याला. जसं की एक 7 ते 7.5 वर्षाचा कालखंड असतो ज्यामध्ये परत दुसऱ्यांदा आध्यात्मिकता आपल्या वास्तूमध्ये व्हायला पाहिजे. मग त्यामध्ये कुंडलीच्या प्रमाणे आपण ठरवू शकतो की महादेवाच्या उपासना म्हणजे महादेवाच्या पद्धतीने विधी करायचा आहे का नारायणाच्या पद्धतीने विधी करायचा आहे, ब्रह्माचा तर विषयच आहे. तर हे 2 कन्सेप्ट्स ते खूप डेडिकेटली काम करतात. तर मग त्यावेळेला विष्णूच्या माध्यमातून जर आपल्या कुंडलीमध्ये असेल तर तसे विधी आपण गुरुजींकडनं करून घ्यायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर वास्तुशांती करायला पाहिजे. जर महादेवाचं असेल तर मग रुद्राभिषेक, महादेवाभिषेक किंवा महारुद्राभिषेक ह्या ज्या गोष्टी असतात त्या करून घ्यायला पाहिजे. आणि ह्यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की आपल्या घरामध्ये काही दुःखद घटना घडली किंवा एखादी नकारात्मक घटना घडली तर त्यावेळेला आपण वास्तुशुद्धीसाठी उदक शांती ही करायला पाहिजे. पण जर आपल्याकडे दुःखद घटना घडली नाही किंवा एखादी नकारात्मक घटना घडली नाही तर तरीसुद्धा आपल्याला आम्ही सजेस्ट करतो तरीसुद्धा आपल्याला 2.5 वर्षानंतर एकदा तरी उदक शांती करायला पाहिजे. कारण उदक शांती हा एक असा विधी आहे जो आपण जेवताना एखादं भांडं जेव्हा घेतो अन्न बनवण्यासाठी त्यावेळेला ते भांडं धुवून घेतो आणि मग त्याच्यामध्ये अन्न बनवतो. तसंच ते वास्तूचं पण आहे. ती वास्तू पूर्ण स्वच्छ होते किंवा ती वास्तू पूर्ण धुतली जाते किंवा ती वास्तू पूर्ण सकारात्मक ऊर्जेने पसरली जाते. तर त्यासाठी तो उदक शांती नावाचा तो विधी आहे आणि तो आम्ही दर 2.5 वर्षांनी प्रत्येक वास्तूमध्ये व्हायला पाहिजे असं सजेस्ट करतो. तो काय झालंय आता हे सगळ्या गोष्टी आता वेगळ्या वेगळ्या आहेत. बघा
काय होतं, एखादी जो विधी आहे त्या विधीचे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सांगण्याच्या पद्धती प्रत्येकाकडे वेगवेगळ्या आहेत असं आहे. आता आम्ही ज्या गुरूंकडे विद्या शिकलो किंवा आम्ही पण कुठल्या तरी पारंगत माणसाकडनं आलेलो आहोत, त्या पारंगत व्यक्तीकडनं दीक्षा घेतलेली आहे किंवा त्या सगळ्या गोष्टी केलेल्या डेडिकेटली, तर त्या पद्धतीने जे आम्हाला पारंपरिक पद्धतीने मिळालं तेच आम्ही पुढे देत आहोत लोकांना आणि त्याचे तसे रिझल्ट बघायला मिळतात. असं काही नाही आहे. ते एक गोष्ट लक्षात घ्या, नारायण नागबळी कालसर्प हे जे दोष आहे ते पूर्वकर्म दोष निवारणासाठी जे विधी आहे ते आपण काही स्पेसिफिक ठिकाणी जाऊन करतो. त्या तिथे जातो आणि आपण काय करतो तर आपण आपले जे पूर्वज आहेत किंवा त्यांचे जे पूर्वज इतर आपल्या मागचे 7 पिढ्यांच्या रिलेट करणारे जे एनर्जीज आहेत त्या जागृत करतो. आता त्या जागृत करणं म्हणजे त्याला एक प्रॉपर वर्ड आहे, तो वर्ड मी इथे सगळ्यांसमोर वापरत नाही, ते सगळे पळून जाते. पण ते जागृत केल्यानंतर आता तिकडे तर तुम्ही शुद्ध झालात, मग तुम्ही इकडे आला, मग वास्तूचं काय, वास्तू तशीच आहे म्हणून त्याचे रिझल्ट सकारात्मक बघायला मिळत नाही. मग त्यावेळेला मग गुरुजी म्हणतात तुम्ही उदक शांती केली होती का, किंवा आम्ही पण म्हणतो तुम्ही उदक शांती केली तर नव्हती केली. मग लोकांना एवढा खर्च करून पण रिझल्ट मिळाला नाही, मग लोक काय म्हणतात भटाने सांगितलं सगळं आम्ही केलं काहीच झालं नाही. म्हणजे अशा गोष्टी होतात. पण आम्ही डॅम शुअर गॅरंटेड सांगतो, छाती टोकून सांगतो की तुम्ही जर तिथले ते विधी केले असतील आणि तुम्ही जर शुद्ध झालात पण तुमची वास्तू शुद्ध झाली नाही ना, ती जी टेरोटरी आहे ती टेरोटरी पण तेवढेच इम्पॉर्टंट आहे. मग तिला शुद्ध करण्यासाठी तो उदक शांतीचा विधी म्हणून तो इन्सेस करून तो सांगितला जातो की तो तुम्हाला करायला पाहिजे. असा तो त्याचा एक पार्ट आहे. म्हणजे आपण एखादं पिक्चर बघतो त्याचा जो थ्रिल आहे किंवा त्याचा जो लास्ट पॉईंट आहे किंवा त्याचं जे ग्लॅमर आहे त्याच्यामध्ये तर तो उदक शांती आहे. तो केला की मग वास्तू पण शुद्ध झाली, तुम्ही पण शुद्ध झाला, मग काही प्रॉब्लेम नाही. असं थँक्यू व्हेरी मच. वास्तुकार मानाच्या पैठणीमधला एपिसोड नंबर 18 मधला हा दुसरा स्लॉट चालू आहे आपला आणि ज्यामध्ये तिसरा प्रश्न आपल्याला विचारतायत नारायण मॅडम. मला एक कॉमन प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याच वेळा आपल्याकडे वास्तुशांती झाली किंवा एखादं कार्यक्रम झाला तर गिफ्ट मध्ये आपल्याला बरेच मूर्ती येतात किंवा देवाच्या फ्रेम येतात आणि आपण त्या आपल्या हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये लावतो. त्याची आपण पूजा करत नाही जशी आपण देवाऱ्यातल्या ह्याची, तर ते लावणं कितपत योग्य आहे किंवा लावायचं असेल तर ते दिशा बघून किंवा त्याची जागा बघून लावली पाहिजे का. आणि दुसरा माझा प्रश्न त्यात असा होता की पूर्वीच्या काळात आपल्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन असायचं. आता बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांना प्रत्येकाला अंगण तर नाहीये म्हणून बहुतेक स्त्रिया आपल्या ग्रिलमध्ये तुळस ठेवतो. तर ती कितपत योग्य आहे की ग्रिल मध्ये ठेवली पाहिजे का की ती पण दिशा बघून आपण तुळस ठेवली पाहिजे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण कितीही पाणी घातलं खत आणून टाकलं तरी ती तुळस राहत नाही. तर मग ते पण एक आपल्या जी एनर्जी येते त्याच्या रिलेटेड ते काय आहे का. तर ह्याच्याबद्दल जर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं तर मला वाटतं हा बऱ्याच स्त्रियांच्या प्रत्येकाच्या घरी तुळस ही असते, मूर्त्या या असतातच. आम्ही कोणी दिलंय की आम्हाला लगेच त्या हॉलमध्ये जागा नसली तरी सजवायची इच्छा होतेच कारण त्या समोरच्या व्यक्तीचं मन मारायचं नसतं आणि स्त्रीकडे एकदा आलेली वस्तू ती काही परत देत नाही. तर त्याच्याबद्दल तुम्ही जरा मार्गदर्शन. खूप चांगला प्रश्न विचारलाय नारायण मॅडमने आपल्याला. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट गिफ्ट आलेल्या ज्या वस्तू असतात त्या परत गिफ्ट करायच्या असतात. कारण एवढे सगळे गिफ्ट्स आपण ठेवायचे नाही. फर्स्ट ऑफ ऑल घरामध्ये मूर्ती अध्यात्म या गोष्टी ज्या असतात त्या आपल्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे आपल्या कुंडलीप्रमाणे करायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचे एक डेट ऑफ बर्थ असते, त्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे त्याचे देव फिक्स आहेत, त्यांचीच उपासना त्यांनी करायला पाहिजे तर त्याचे त्यांना बेनिफिट्स बघायला मिळतात. सेकंड थिंग, कोणी हे दिलंय कोणी ते दिलंय म्हणून ठेवलंय काचेच्या. आता आम्ही बघतो प्रत्येक वास्तू कन्सल्टन्सीमध्ये जातो तर त्यावेळेला आम्ही बघतो की साईबाबा काचेच्या कपाटात ठेवले, गणपती काचेच्या, म्हणजे देव काचेच्या बंद कपाटामध्ये कधी ठेवायचा नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. एकीकडे आपण त्यांची पूजा करायची आणि एकीकडे त्यांना लॉक मारून काचेच्या बंद. आम्ही गेलो की सगळे काचेचे कपाटातले काढतो गेले की असं आहे. आणि जे पण गिफ्ट आले ते सगळे परत रिटर्न गिफ्ट करा. दॅट्स कॉल्ड रिटर्न गिफ्ट. त्याला रिटर्न गिफ्ट त्याच्यासाठीच म्हणतात, आले रिटर्न. आणि ह्यामध्ये मी 3 शक्तींना मानतो. एक म्हणजे कुलदेवतेची शक्ती जी आत्तापर्यंत मागचे 7 पिढ्यांचा अध्यात्म ज्या शक्तींनी धरून ठेवलेला आहे, डेव्हलप केलेला आहे, त्याला कुलदेवी शक्ती म्हणतात. दुसरं आपल्या गुरूंची शक्ती आपल्यासाठी फार महत्त्वाची असते. कुलदेवीमध्ये कुलदेवी, कुलदेवता आणि त्या दोघांची
दोघांचं संरक्षण करणारी एक शक्ती असते. तर असं तो सगळं कॉम्बिनेशन आहे. दुसरं कुलदेवता आणि कुलदेवता आणि त्यांचं संरक्षण करणारी शक्ती, हे त्याचं कॉम्बिनेशन आहे. आणि त्याच्या पुढे गुरूंची शक्ती. तर गुरूंची शक्ती आणि कुलदेवता या 2 गोष्टी आणि डेट ऑफ बर्थ प्रमाणे तुमची उपासना, या 3 गोष्टी जर केल्या तर तुम्हाला चौथी गोष्ट करायची गरज पडत नाही. आणि बरेच वेळेला म्हटलं जातं की 33 कोटी देव. 33 कोटी देव नाही आहेत. 33 कोट म्हणजे ते डिपार्टमेंट आहे. देर आर ओनली 33 डिपार्टमेंट बेसिकली. तर तो पण एक संभ्रम आहे बऱ्याच वेळेला. तर तो 33 कोटी देव नाही, 33 कोट देव आहे. तर ते डिवाइड बाय 33 कोट आहेत. कोट मीन्स डिपार्टमेंट, वेगवेगळे डिपार्टमेंट. जसं आपलं म्युन्सिपाल्टीमध्ये याला डिपार्टमेंट असतात तसं ते आहे. तर दॅट कॉल्ड द कोट, त्याला त्या भाषेमध्ये कोट असं म्हटलं जातं. असं तर तो एक पॉईंट फार महत्त्वाचा आहे. आणि तुळशीचं विचाराल तर तुळस, जर आता आपल्याकडे हा सगळा टेक्निकल भाग आहे रेसिडेन्शियल झोनमध्ये. मी बरेच वेळेला असं सांगतो, आता मध्ये राज ठाकरेंचं पण एक स्पीच होतं ज्यावेळेला ते पण म्हटलं होतं की प्रत्येक सोसायटीमध्ये तुळस एक इंडिव्हिज्युअल असायला पाहिजे असं. तर आम्ही पण त्याप्रमाणेच म्हणतो की प्रत्येक व्यक्तीला तुळस जर मॅनेज नाही करतात तर एक सार्वजनिक प्रत्येक सोसायटीमध्ये वेगळी तुळस असायला पाहिजे, जी प्रत्येक गृहिणीसाठी असावी. जेव्हा ज्यांना वाटेल तेव्हा त्यांनी त्याची समुपचाराने पूजा करावी. ज्या पण आपले इथेंटिक गोष्टी आहेत, स्पिरिच्युअल गोष्टी आहेत, तिथे त्यांनी कराव्यात. वास्तूमध्ये काही ठिकाणी तुळस येत नाही, हे बरोबर आहे. नारायणी मॅडम म्हटलं ते अतिशय परफेक्ट आहे. बरेच वेळेला काही प्रिमायसेसमध्ये निगेटिव्ह एनर्जी असते तर ती त्या तुळसला जगू देत नाही, असं होतं. म्हणजे ते थोडं अजून खूप म्हणजे त्याच्यामध्ये खूप वेरी आहेत खरं तर बघायला गेलं तर. पण तुळस आपल्या वास्तूमध्ये असायला पाहिजे. जर ग्रिलमध्ये जगत असेल तर ठेवायला काही हरकत नाही. पण मी ह्यामध्ये अजून एक गोष्ट सजेस्ट करेल. दिवाळीमध्ये हरिहर भेट नावाचा एक विधी असतो. माझा यूट्यूब चॅनलला एक हरिहर भेट नावाचं एक लाईव्ह सेशन आहे, तुम्ही जाऊन कधी बघू शकता. त्यावरती मी पूर्ण स्पीच दिलेला आहे. तर मी त्यावेळेला नेहमी सांगतो किंवा जेव्हा पण काही असे स्पेसिफिक दिवस असतात, तुळशीबरोबर आपल्याला एक महादेवाची पिंड जर तिथे ठेवली तर त्याचे जास्त चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतात. जर आपल्या कुंडलीमध्ये पूर्वकर्म दोष निवारण असेल किंवा जसं कालपुरुष म्हणा किंवा हे जे आपण म्हणतो कालसर्प म्हणा किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या ज्या पूर्वकर्म दोषाच्या आहेत, तर त्यावेळेला काय होतं, आपण तुळशीला पार्वती स्वरूप मानतो. आणि इकडे ज्या वेळेला आपण तिथे पिंड ठेवतो त्यावेळेला ती पार्वती स्वरूप होते आणि त्याचे रिझल्ट आपल्याला वेगळे मिळतात. तर आता सोशल मीडियावरती आपण बघतो प्रत्येक वेळेला काहीतरी वेगवेगळ्या न्यूज आपल्याला नकारात्मक म्हणजे वास्तूमध्ये नकारात्मक घटना घडलेल्या बघायला मिळतात. महिलांबरोबर असतील, पुरुषांबरोबर, इतर वेगवेगळ्या. आता तो काही चर्चेचा भाग नाही आपला ह्या सगळ्या. पण ह्या ज्या नकारात्मक एनर्जीज आहेत त्या नकारात्मक एनर्जीज येतात कुठून, तर त्याचं मूळ कारण हे जे आपलं इथेंटिक गोष्टी आहेत किंवा सायंटिफिक गोष्टी आहेत, या स्पिरिच्युअल गोष्टी आहेत, ह्याच्यावरती त्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्याचं मूळ सगळं इकडे येतं असं मला वाटतं. श्री स्वामी समर्थ. तर वास्तुकार मानाच्या पैठणीमध्ये एपिसोड नंबर 18 यामध्ये आपले 3 स्लॉट झालेले आहेत. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, पास्ट लाईफ काउन्सिलिंग, टॅरोट कार्ड रिडिंग, ओरा लेवल, चक्रा लेवल. ह्यामध्ये सगळ्यांमध्ये आपल्याला आपण ॲज ए वास्तुकार गुरु म्हणून गेले 24 वर्षाने काम करतो आहे. आपलं एक यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे आस्क वास्तुकार गुरु. तर त्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी डिलिव्हर करतो सक्सेसफुली. कॉन्टेंट आपण गेल्या काही वर्षांपासून डिलिव्हर करत आहोत. आणि हे सगळं नॉलेज, सगळं विद्या आणि सगळ्यांपर्यंत पोचावं यासाठी हा अट्टहास आहे. आत्ता माझं वास्तुशास्त्र जर मला असं कोणी म्हणजे ऐकायला म्हणजे बोलायला सांगितलं तर त्याचे माझे चार्जेस आहेत. पण इकडे काय होतं, इकडे हा सगळं खुलं व्यासपीठ आहे, सगळ्यांसाठी आहे. प्रश्न कोणी सगळे विचारतायत, तुम्ही सगळे ऐकतायत. तर हे सगळं नॉलेज कुठेतरी डिलिव्हर्ड होतं आहे. हा जो सगळा निश आहे तो लोकांपर्यंत पोहोचतोय. आणि लोकांपर्यंत पोहोचला तर तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे जर ॲप्लिकेशन केलं किंवा मी सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टी अप्लाय करायचा प्रयत्न केला तर त्याचे डेफिनेटली तुम्हाला सकारात्मक रिझल्ट बघायला मिळतीलच असं. तर असा हा आस्क वास्तुकार गुरुचा वास्तुकार मानाची पैठणी साकार झालेला आहे. आणि तिन्ही कंटेस्टंटने आपल्याला अतिशय चांगले प्रश्न विचारले, अतिशय तोडीस-तोड प्रश्न विचारलेले आहेत. तर सगळ्यांना आपण टाळ्या वाजवून स्वागत करू. आज घरात भाजीत होती शिरा, तिकडून आले रमेशराव, कसे चमकले हिरा.
ते खूप छान छान उखाणे घेतले, भरपूर उखाणे घेतले, त्याबद्दल त्यांना भरपूर मोठं गिफ्ट देतो. थँक्यू. मला मानाच्या पैठणीबद्दल गिफ्ट दिल्याबद्दल थँक्यू. एवढं मोठं थँक्यू बोलला. मी सुनंदा जाधव. सणांबद्दल एक गाणं घेतले. वटसावित्रीचा पुसते वड बेंद्राने केला चढ, बेंद्राची पुसते काव आली पंचमी जाऊ, पंचमीच्या करते दिंड्या, दिंड्याच्या करते न्याऱ्या, आल्या गवर गणपतीच्या स्वाऱ्या, गवर गणपतीची निवडते डाळ, आली घटाची माळ, घटाच्या माळेला देते गाठी, केली दुई दिवाळींनी दाटी, दुई दिवाळीच्या पाजरते पंत्या, आल्या संक्रांती नेंत्या, संक्रांतीचं पुसते सुगड, आली माय पुनव दुगड, अशोकराव बेंद्रापर्यंत जरा दम धरा, मग येते ना तुमच्या घरात. थँक्यू. खरोखर खूप सुंदर रांगोळी काढली. खरोखर अशा कलाकारांना आपण दाद दिलीच पाहिजे की नाही. यांनी पण मदत केली. समोर गोळा करा. पुढे घ्या, थोडं पुढे घ्या, 2 पावलं. बकेट साईड घ्या. एपिसोड नंबर 18चा सगळ्यात अमूलाग्र असा, सगळ्यात मौल्यवान असा क्षण आहे जो आज आपण इथे बघणार आहोत. याची देही याची डोळा हा आपल्याला बघायला मिळणार आहे. नंतर हा फक्त कॅमेऱ्यातच बघायला मिळेल. वास्तुकर मानाच्या पैठणीमध्ये एपिसोड नंबर 18, वास्तुकर मानाच्या पैठणीमध्ये एपिसोड नंबर 18 मध्ये तिन्ही कंटेस्टंटनी आपल्याला खूप जबरदस्त क्वेश्चन आन्सरिंग केलेलं आहे. तर ह्यामध्ये तिसरं जे गिफ्ट आहे, जे चांदीचं गिफ्ट आहे, ते आपण देत आहोत. आणि तर मॅडम यांना आपण चांदीचं गिफ्ट देत आहोत. श्री स्वामी. अनिता मॅडम त्या आता घेत आहेत. सोन्याची अंगठी चांदीचं पैंजण, सोन्याची अंगठी चांदीचं पैंजण, नितीन रावांचं नाव घेते, लक्ष द्या सर्वजण. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच उखाणा छोटा घेतल्याबद्दल. वास्तुकर मानाच्या पैठणीमध्ये एपिसोड नंबर 18 यामध्ये आपण बघितलं की दोन्ही कंटेस्टंट्सनी, तसं तर तिन्ही कंटेस्टंट्सनी खूप जबरदस्त प्रश्न उत्तर केली. पण प्राइज हा एक खेळाचा पार्ट असतो, तर त्याप्रमाणे त्याला आपल्याला मॅनिप्युलेट करायला पाहिजे. तर आपण चांदीचं गिफ्ट अनिता मॅडमला दिलं आणि उरलेले म्हणजे आता त्याच्या पुढचे जे 2 कंटेस्टंट्स आहेत, त्या दोन्ही कंटेस्टंट्सने आपल्याला अतिशय जबरदस्त असे प्रश्न विचारले. तुम्ही सगळ्यांनी बघितले, तुम्ही सगळ्यांनी ऐकले, तुम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीला समरस होऊन ऐकले. चांगलं वाटलं तुम्हाला. तुमच्या सगळ्यांचा रिस्पॉन्स मला खूप आवडला. तर त्या सगळ्याबद्दल तुमच्या सगळ्यांबद्दल एकदा टाळ्या होऊन जाऊ. आपण पूजा मॅडमला बोलूया आणि पूजा मॅडम टॉस करतील, नाही का? फक्त हा टॉस बघून घ्या, शोले पिक्चर वरला आहे की नाही, तर मग बोला मला अमिताभ बच्चनचा आहे. हा बोला, आता कोणाला क्षमा. हा एक मिनिट, असं नाही ते पहिले. हा काय आणि हा काय? ठीक आहे, ओके डन. 1 2 3. चला आम्ही गेल्यानंतर आम्हाला शिव्या पडणार नाही. नंतर तुम्ही ऐका, हो दादा तुम्ही ऐका, कोणाला उचलायचं ते उचला, मला उचलू नका म्हणजे झालं. हा, तर वास्तुकर मानाच्या पैठणीमध्ये एपिसोड नंबर 18 यामध्ये आजच्या या एपिसोडचा द्वितीय पारितोषिक विजेता आहेत नारायणी मॅडम. त्यांना मिळत आहे सोन्याची फक्त तुम्ही असं पुढे पुढे नका येऊ. ते
मी जरा उखाणा मी स्वतःच बनवलाय, त्याच्यामुळे तो गोड मानून घ्या. ज्ञानाई सेवा मंडळाच्या कीर्तनाच्या सोहळ्याला लाभली महिला भक्तांची गर्दी. ज्ञानाई सेवा मंडळाच्या कीर्तन सोहळ्याला लाभली महिला भक्तांची गर्दी. शिवाजी महाराजांच्या दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी गाजतो इतिहासाची गाथा दाटी वाटी. भूषण सरांचे विज्ञान अध्यात्माचे पैठणी खेळात मिळवला मी नथीचा मान. भूषण सरांच्या विज्ञान अध्यात्मात पैठणी खेळताना मी मिळवला नथीचा मान. समीर दळवींनी संसार फुलवला तर नारायणी दळवींनी सजवला त्यांचा नवलाईचा झंकार. काही सेवा कार्य, काही कलेचा ठसा, काही सुखाचा आधार, असा आमचा संसार गोकुळासारखा इतिहास आणि वारसा राखणार उंच शिरोमणी यशस्वी आधार. धन्यवाद. मध्ये एपिसोड नंबर 19 यामध्ये आता आपण बघितलं की टॉस कशा पद्धतीने झाला आणि त्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं की वास्तुकार मानाच्या पैठणीमध्ये आपण बघितलं यामध्ये ठरलेल्या आहेत वास्तुकार मानाच्या पैठणीच्या विजेत्या, ज्यांचं नाव आहे पल्लवी मॅडम. उचलायची फी लागेल, आज उचलायची फी लागेल. घरामध्ये होतं कपाट, कपाटात होतं किटली. पल्लवीचं नाव घेतो, मला लाज नाही वाटत. पल्लवी मॅडम केळी नागपूरची संत्री. सचिन रावांचं नाव घेते मी वास्तुकार मानाच्या पैठणीच्या वेळी. चला, वास्तुकार मानाच्या पैठणी रोलिंग. वास्तुकार मानाची पैठणी वास्तुकार मानाची पैठणी नमस्कार, मी पूजा तोतला. खूप छान अरेंज केला प्रोग्राम, एकदम सुंदर प्रोग्राम झाला. कंटेस्टंटही खूप छान होते, त्यांनी प्रश्नही खूप सुंदर विचारले आणि सरांच्या उत्तराबद्दल तर काय सांगायचं. भूषण सर अगदी धन्यवाद तुमचे. आणि संत ज्ञानाई सेवा मंडळाचे पण खूप खूप धन्यवाद, त्यांनी इतका छान प्रोग्राम अरेंज केला. थँक्यू. श्री स्वामी.